मित्र हो, एकनाथ शिंदे गटातील तब्बल 40 आमदार भाजपामध्ये जाणार असल्याचा दावा नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. या दाव्यानं अपेक्षेप्रमाणे राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. रोहित पवार यांनी एवढा मोठा दावा केल्यानंतर अपेक्षा होती की शिंदे गटाकडून काहीतरी नेमकी अशी प्रतिक्रिया येईल, नेमके भाष्य काहीतरी केलं जाईल. पण अजून तरी तसं काही घडलेलं नाही. रोहित पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या एका बड्या नेत्यांनी सुद्धा अगदी असाच रोहित पवार म्हणाले त्याचप्रमाणे दावा केलेला आहे. मोठी उलथापालथ होईल आणि काही नेते पक्ष सोडतील असा हा दावा आहे. शिंदे गटातील माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि शिंदे गटातले संजय शिरसाट या दोघांमध्ये निधीच्या वाटपावरून आता संघर्ष सुरू झालेला आहे. एकाच गटात राहून त्यांची आपसात भांडणं सुरू झालेली आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेत्यांनी शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. अंतर्गत वादामुळे शिंदे गटावर टीका होत असतानाच ठाकरे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा पक्ष नसून ती एक गँग आहे आणि त्यांच्यामध्ये गँगवार चालत राहतं असं म्हटलं. शिंदे गटातले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नाराजीवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी शिंदे गटातील काही नेते भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावाही केलेला आहे. शिंदे गटामध्ये आता घरघर सुरू झालेले आहे. काही लोक आता भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं येत्या काळात शिंदे गटात मोठी उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील. शिंदे गटातील नेत्यामध्ये बेबनाव झाला तर आम्हाला बरंच आहे, त्यांच्यात भांडणं झाली तर त्याचा फायदा उचला असं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागेल असं सुद्धा खैरे म्हणाले. बघा, कुठलाही राजकीय पक्ष असला तरी कमी अधिक प्रमाणामध्ये अंतर्गत राजकीय धुसफूस या गोष्टी चालत असतात. शिंदे गटात सुद्धा अशी अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आधी झालेल्या आहेत. राजकीय पक्षामध्ये अशा घटना घडणं हे म्हणजे तसं सामान्य मानलं जातं. पण शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या एवढ्या चर्चा याआधी कधीही घडलेल्या नाही. आता मात्र एका पाठोपाठ एक नेते शिंदे गटातील आमदार फुटणार आणि ते भाजपामध्ये जाणार असे दावे करताना दिसू लागलेले आहेत. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांना करावं तसं भरावं या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव घेण्याची वेळ जवळ आलेली दिसते बहुतेक. मित्र, भविष्यामध्ये या शिंदे गटाचं काय होईल व तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.